नमस्कार मित्रांनो, आपण याच्यावर बोलणार आहोत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. मराठ्यांना दुईचा शाप आहे असं सांगितलं जातं, परंतु हे सगळं खोटं आहे. हा भ्रम पसरवलेला आहे मराठ्यांमध्ये. एक गैरसमज आणि एक मराठ्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हे बुद्धिभेद एका उच्चवर्णीय समाजाकडून करण्यात आलेला आहे. संभाजी महाराजांचं प्रकरण तुम्हाला वास्तविक माहीत असेल. संभाजी महाराजांना पकडून देणारी व्यक्ती ही नारायण स्वामी असताना वास्तविक हा औरंगजेबाचा हेर होता किंवा जो कोणी होता. आता याच्याबद्दल सविस्तर आपण इथं बोलू शकत नाही. शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं हे खोटा भ्रम पसरवण्यात आला आणि नारायण स्वामीला झाकण्यासाठी हे प्रकरण शिर्केंचं पुढे आणलं. शिर्केंनी याच्यात डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दाखवून आणि कोर्टामध्ये याचे पुरावे देऊन सिद्ध केलेले की मराठ्याचा जो राजे होती छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात शिर्क्यांचा कुठलाही हात नाही. शिर्के कोण होते? शिर्के संभाजी महाराजांचे सख्खे मेवणे होते. हा भ्रम पसरवला आणि मराठ्यांमध्ये दुहीची बीज लवकर उगवतात असा भ्रम पसरवण्यासाठी हे प्रकरण घडून आणलं होतं. वास्तविक हे जे शिर्क्यांचं खोटा सहभाग दाखवून. आता हे मी कशासाठी सांगितलं तर जे आत्ता मनोज जरांगे आणि त्यांचे खोटे सहकारी जे अजय बारसकर, संगीता वानखेडे हे स्वतःला मराठा आंदोलनातले सहकारी समजतात, मनोज जरांगे यांचे खोटे, यांच्यात आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले. 10% आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मराठे आपली आंदोलन मागे घेत नाही किंवा मनोज जरांगे आपलं आंदोलन मागे घेत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारने हा डाव सुरू केलेला आहे. वास्तविक आपल्याला अपेक्षित यश येत नाही, म्हणजे राजकारणातलं आपली लोकप्रियता एका विशिष्ट लिमिटपर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यावरती जाऊ शकत नाही. म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, अशोक चव्हाणांना त्यांच्यावर हजारो आरोप केलेले होते, आता ते पवित्र झालेले, आता ते आदर्श झालेले. अशा परिस्थितीत हे सगळं कशासाठी करण्यात आलं तर आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि एक अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. आपण वेगळं राहायचं. शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात आता आरोप प्रत्यारोप आणि अस्तित्वाची लढाई सुरू झाली, राजकीय अस्तित्वाची. आणि आता काँग्रेसमध्ये पण तेच होणार आहे. काँग्रेसचे आणखी काही लोक फोडून काँग्रेसचं सुद्धा त्यांच्यातच झुंजी लावून द्यायच्या आणि आपण आपलं राजकीय अस्तित्व कसं वाढवता येईल याचा प्रयत्न करायचा. परंतु हा महाराष्ट्र सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली जनता त्यांना कधीच राजकीय वजन किंवा राजकीय अस्तित्व त्यांचं निर्माण होऊ देणार नाही. एकदा जी चूक महाराष्ट्राकडून झाली ती पुन्हा होऊ देणार नाही, म्हणून यांच्यात भांडणं लावून दिले. आणि आता आपण आपलं मराठा आरक्षण देऊन आपल्याला लोकसभा निवडणुका जिंकायच्या आहे. याच्यासाठी हे जे 10% आरक्षण मराठ्यांना दिलं याच्यातून कुठलीही लोकप्रियता त्यांना मिळाली नाही, म्हणून आता मनोज जरांगे यांच्या विरोधात त्यांनी हे अजय बारसकर आणि संगीता वानखेडे हे 2 व्यक्ती उभे केले. आणखी 2-4 आणखी येतील असं सांगितलं जातं. वास्तविक अजय बारसकर हा त्याच्याबद्दल आता तुम्ही समाज माध्यमावर बघत असाल की हा कुठला महाराज नाही काय नाही, याचा फक्त हा वेगवेगळे प्रकरण जमिनीचे किंवा जे गुंड लोक जे तडजोडीचे प्रकरण करून देत असतात अशा प्रकारचा हा अजय महाराज बारसकर आहे. म्हणजे याला महाराज म्हणणं चुकीचं आहे वास्तविक. आणि ती संगीता वानखेडे हीच आपण याच्या अगोदर खूप सारे प्रकरणं, हिची काय भाषा कशी आहे, ही मराठा आहे का याच्याबद्दलच मुळात शंका आहे. अशा ह्या बाईकडून आता आरोप करण्यास सुरुवात झालेली. हिचा वास्तविक ह्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये कुठलाही सहभाग नाही, परंतु ती म्हणते की माझा सहभाग आहे. आणि आता तिने आरोप सुरू केलेले की मी म्हणजे शरद पवार यांचा मनोज जरांगे यांच्या मागे हात आहे. वास्तविक शरद पवार हे सत्तेत नाही. सत्तेत नसल्यानंतर कुठल्याही सरकारी यंत्रणा वापरता येत नाही किंवा तो त्यांच्या हातात नसताना शरद पवार कसे काय मनोज जरांगे यांना पुढे आणू शकतात. परंतु एका शब्दाचा कुठेतरी मनोज जरांगे यांनी ज्यावेळेस शरद पवार तिथं आंदोलनाच्या तिथं गेले त्यावेळेस फक्त मनोज जरांगे एवढंच म्हणले होते की साहेब तुम्ही बसून बोला. परंतु शरद पवार हे एक संस्कारी व्यक्ती असल्यामुळं आपण त्यांच्या मागचा इतिहास जर बघितला तर ते म्हटले की मी उभं राहून बोलतो. म्हणून तिथं मनोज जरांगे असं म्हणले की म्हणजे यांचं
83 वर्ष वय असताना सुद्धा याच्यात किती ऊर्जा आहे असं एवढंच म्हणले, तर ह्याच गोष्टीचा फक्त बाऊ करून संगीता वानखेडे असं म्हणते की ह्या मनोज जरांगे मागे शरद पवार आहे. अजय बारसकर पण आरोप करतो, मी उघड करीन, मी अमुक करीन. वास्तविक याच्यात कुठलंही तथ्य नाही. मनोज जरांगे हा मराठ्यांनी मान्य केलेलं नेतृत्व आता समोर आलंय आणि हे नेतृत्व आता आपल्या राजकीय आलेखाला अडचण ठरत आहे असं लक्षात आल्यानंतर ह्या अनाजी पंतांनी आणि वास्तविक यांना उद्धव ठाकरे यांनी काड्या करणारा असं म्हटलेलं आहे. हा काड्या करणाऱ्या व्यक्तीने आता ही माणसं पुढे केलेली आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. काड्या करणारा अनाजी पंत ह्या व्यक्तीनं आता हे जे नसलेले माणसं, वास्तविक यांचा मराठा आंदोलनामध्ये कुठलाही सहभाग नाही असे माणसं आता पुढे आलेले. वास्तविक ह्या व्यक्तीला या आंदोलनाचा म्हणजे एकूणच मराठा समाजाचा पूर्वीपासून राग आहे. त्यांनी मागच सांगितलं की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे. अरे आमचा वास्तविक मराठा समाजाचा ओबीसीचा कुठलाही वाद नसताना महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा मोठ्या प्रमाणात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ या व्यक्तीला पुढे करून मराठ्यांविषयी द्वेष, राग आणि ओबीसीमध्ये मराठ्यांविषयी द्वेष, राग आणि मराठ्यांमध्ये ओबीसी विषयी द्वेष, राग निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला सुद्धा यश आलं नाही. त्याच्या अगोदर ह्याच व्यक्तीनं सदावर्ते सारख्या एक छपरी माणसाला पुढे करून मराठ्यांचं आरक्षण घालवलं. वास्तविक त्यांनी ते दिलेलं होतं, परंतु ते कुठपर्यंत टिकवलं, जोपर्यंत त्याची सत्ता आहे तोपर्यंतच टिकवलं. त्याच्यानंतर ते घालवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यात तो यशस्वी झाला. आता अंतरवाली सराटीत मराठी आरक्षणासाठी आंदोलन करतात म्हटल्यावर तिथं ह्या व्यक्तीनं हल्ला घडवून आणला सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून आणि मराठ्यांना मारहाण केली. मराठ्यांच्या महिलांवर, आबालवृद्धांवर मोठ्या प्रमाणात मारहाण करून मराठ्यांचा म्हणजे त्यांच्या एक राजकीय शक्तीला चॅलेंज दिलं आणि ती राजकीय शक्ती एका बाजूला डायव्हर्ट झाल्यानंतर आता आपल्या विरोधात वातावरण तयार होत आहे असं लक्षात आल्यानंतर आता अजय बारसकर आणि ही संगीता वानखेडे आणि आणखी काही लोक आता समोर येणार आहेत. म्हणजे ह्या मला स्पष्टपणे सांगायचं की अजय बारसकर आणि ह्या संगीता वानखेडे मागं कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. जे काड्या करणाराच व्यक्ती आहे. आता सरकार कोणत्या गोष्टीसाठी ऍक्टिव्ह झालेलं आहे तर अंतरवाली सराटीतलं आंदोलन संपवायचं, मराठ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आणि जे आरक्षण मराठा समाजाला आपण दिलंय त्याच्यातून आपली कुठलीही लोकप्रियता झाली नाही, कुणीही जल्लोष केला नाही. मराठा समाजाने अक्षरशः त्याच्याकडे पाठ फिरवली असं बघून आपला सगळा पचका झालेला आहे. हे बघून आता यांनी हे सुरू केलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे मनोज जरांगे यांच्यावर त्यांचा घातपात होऊ शकतो, यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो. तर आता हे त्याच्या पुढचं प्रकरण असू शकतं. मनोज जरांगे यांचा जीव म्हणजे वास्तविक धोक्यात आलेला आहे. त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. हे कशासाठी सांगितलं आपण आणि ह्याच्या मागे महाराष्ट्राचं राजकारण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक किंवा जे काय असेल ते म्हणजे अक्षरशः सरकारी नोकरीमध्ये पेपर फुटतायत त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. शेतीतले 100 प्रकरण तयार झालेत. शेतमालाला कुठल्या भाव नाही, कांद्याच्या निर्यात बंदीचा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे, सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. अशा परिस्थितीत हे प्रकरण म्हणजे हे भांडणं लावून द्यायचे. राष्ट्रवादीत भांडणं, शिवसेनेत भांडणं आणि आता हे मराठा समाजातले जे आंदोलक आहे यांच्यात भांडणं लावून द्यायचे. खोटे नाटे, छपरी सडक छाप लोक उभे करायचे. अहो त्या संगीता वानखेडेचं तुम्ही याच्या अगोदरचे स्टेटमेंट बघा, तिची बोलण्याची भाषा काय एकदम गलिच्छ बाई आहे ती. आणि आता हा अजय बारसकर त्याचा कुठलाही आंदोलनात सहभाग नाही. तोच म्हणतो की मी 6 महिन्यापासून आंदोलनात आहे आणि त्याने केलेल्या आरोपावर मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी व्यवस्थित उत्तर दिलेले. आता यांच्यात भांडणं लावून मराठा समाजात भांडणं लावून फक्त आपली पोळी शेकून घ्यायचं काम हा काड्या करणारा व्यक्ती करतं. म्हणजे मराठ्यांना दुईचा छाप आहे ह्या शब्दाचा आता म्हणजे ह्या वाक्याचा आता सोयीस्करपणे वापर करून घ्यायचं या व्यक्तीनं ठरवलेलं आहे. धन्यवाद. तुमच्या एकूण प्रकरण लक्षात आलं असेल
चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंट करा.